काय सिस्टीम आहे ती? खायासाठी वस्तू ठेवू ना, खायासाठी बकरी कोंबडी काय कुलूप देता आणून लावून येलं ना, येलं कुलूप लावून हे आता ठेवून चाललं कुठे. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर सध्या गावात म्हणजे प्रत्येक ठिकाणी कसं बिबट्या, तरशा, अजून विविध प्रकारचे प्राणी येतात आणि काय आपल्या गावाची नुकसान म्हणजे काय असतं, प्राणी वगैरे त्यांना खातात, काय काय म्हणजे जखमी करतात. तर असे खूप ठिकाणी हाल चालू आहेत. आणि काल खिरकडे गावात, आपल्या गावात सुद्धा एक तसाच प्रकार झाला आहे. आपल्या गावात डायरेक्ट वासरू होतं ना, आणि ते शेजारी गाय होती, त्याच्यामुळे ते वासरू वाचलं. पण ते वासरूच्या मानेला इथं ना पकडलं त्यांनी, आणि त्याची आई होती ना म्हणजे गाय, तिने म्हणजे चांगला प्रतिकार केला, त्याच्यामुळं ती वाचली. मग काय आलं, पिंजरा मागवला फॉरेस्ट करून. हा बघा पिंजरा आणलेला आहे. तर आता इथं पिंजरा लावून दिलं आहे, धुवून वगैरे टाकलं आहे सगळे. आता हे केलं आहे, तर अंधार पडला का तिथं त्याला शिकार ठेवू दुसऱ्या ठिकाणी, आणि मस्तपैकी एकदम जो जाल बिछाते ना वो बिछा देंगे, आणि पकडून ठेवूया मस्त. उचलून घ्यायला कुलूप देता आणून लावून येलं ना, येलं कुलूप लावून हे आता ठेवून चाललं कुठे येलं बांधलं तरी आता कुलूप टाकायचं. आता कुलूप टाकायचं. का हो, खाद्य खाद्य तुमच्याकडून, गावकऱ्यांकडून. म्हणजे पाहून घेतला म्हणजे अडचण नाही आपल्याला. ठेव वर उचला थोडा. नाही खाल्लं पडायला नाही म्हणजे धवायला सकाळचे हा पोरा येतील. काय सिस्टीम आहे ती? खायासाठी वस्तू ठेवू ना, आणून खायासाठी बकरी कोंबडी काय तळमळ फळीवर तळमळ का, मग ते ही जी खटकी आहे ना ते खटकन मग ती पडल आठती, मग तो याच्यात राहील. आहे ना, तिच्यावर पाय दिला का ऑटोमॅटिक दरवाजे. तर हा बघा, हा पिंजरा आणलेला आहे. तर या ठिकाणी नाही का हा दरवाजा असतो, हा दरवाजा वरती करून हे बा ही पट्टी आहे ना, याच्यात अटकवून टाकायची बा याच्यात. आणि तो अटकला ना का नंतर मग काय होतं, आपण हे बघा इकडच्या साईडने शिकार ठेवणार आहे. हा पिंजरा आहे ना, इकडनं एखादं म्हणजे काहीतरी तिथं त्याला खाण्यासाठी ठेवूया. आणि हा इकडं दुसरा बॉक्स हा वेगळा आहे, आणि दरवाजा त्याला इथं बा, हा इथं दरवाजा आहे, इथं आपण काहीतरी त्याला खाण्यासाठी ठेवूया. आणि इकडच्या साईडने हा पूर्ण मोकळा आहे इकडं. तर दरवाजा हे खाली आहे, त्याच्यामुळे काही सांगता नाही येणार. पण बघा इथून दिसतोय तुम्हाला, म्हणजे दोन भाग आहेत. म्हणजे तिकडून आपण जे शिकारीला म्हणजे त्याला खाण्यासाठी ठेवूया ना, ते सेफ राहून जाईल. पण तो मध्ये गेला ना का तिथं जी फळे आहे ना, त्या फळीवर पाय टाकल, आणि हा दरवाजा जो वरती राहणार आहे ना तो खाली पडणार आहे नंतर. तर बघूया, अजून आणलं नाही आम्ही. कोंबडी वगैरे काहीतरी बकरी ठेवूया तिथं त्याला खाण्यासाठी, म्हणजे त्याला खाता तर येणार नाही, पण मग
अटकून जाईल आपल्या जाळ्यात. चला तर थोड्या वेळाने अजून परत मी तुम्हाला दाखवतो. तर आज आपला असा विषय आहे का, आपण वरती ज्या रूम तयार केलेल्या आहेत ना तिथं काचा बसवायचे आहेत, तर येणार आहेत का आणि कलर पण द्यायचं आहे. तर दादांनी काल इंडिकामध्ये कलर आणलेला आहे आणि अंकुश पण आहे आपल्याला मदतीला. तर आता आपण कलरचे डबे काढूया, तुम्हाला आता दाखवतो मी कसे आहेत ते. तर हे बघा तर आणलेलं आहे कलर, भरपूर सारे कलर आहेत, ब्रश वगैरे काय काय सर्व आणलेलं आहे. तर आता आपण सगळ्या वस्तू काढूया. आता कलरचे डबे उतरून झालेले आहेत आणि आता मला काम आहे की आंबे, आपली जी आंब्याची वाडी आहे ना त्याच्यात खूप गवत वाढलेलं आहे, ते नांगरायचं आहे. आता याला तर उपनेर जोडलेलं आहे आणि उपनेर तसंच राहू दे, परत कोणी बोलाल तर जायला लागेल. आणि एंडोफमला आहे ट्रॉली जोडलेली, ती ट्रॉली सोडू आणि आपण त्याला नांगर जोडून देऊया. तर चला आता कामाला लावूया. तर बघा हा नांगर आपल्याला जोडायचं आहे आणि ही ट्रॉली याच्यापासून अलग करायची आहे. तर आता सुरू करूया. तर मंडळी, नांगराला जायच्या आधी मला शाळेत एक चक्कर मारायचा होता, कारण तिथं कलर द्यायचं काम चालू होतं. म्हणून ते बघण्यासाठी मी तिथं निघालो आणि बघत होतो. तर कलर असं छान तयारी केली होती त्यांनी. तर दादा आपण आले होते आणि आपले संतोष भाऊचे सुद्धा आले होते तिथं. तर मंडळी आता सर्व तयारी झालेली आहे माझी. ट्रॅक्टरमध्ये पाणी वगैरे काय चेक केलं, सर्व चेक केलं आहे. आता नांगरण्यासाठी चाललो आहे मी. तर चला आता तुम्हाला मी आंब्याची वाडी दाखवतो. तर मित्रांनो, तिकडच्या साईडला मी आलो आहे, नांगरे तिथं साफ करत आलो आहे. आणि नेमके असा विषय झाला का आपली बोरची केबल आहे आणि बोरचा पाईप आहे ना तो रस्त्यात आहे. कारण आपण निम्यातून इथून टाकलेला आहे पाईप वगैरे, अजून आपल्याला पुढंपर्यंत नांगरायचं आहे, पुढंपर्यंत आंबे आहेत आपले. त्यासाठी आता हा बोर आणि केबल मोकळी करावं लागेल. तर मी आता सोडतो, एक साईडनी काढून ठेवतो आता. तर मंडळी, सर्वात आधी आपल्याला जो हा बोरचा पाईप दिसतोय ना तो खोलायला लागेल इथून. कारण इथून जर खोलला ना तर तोपर्यंत जे बोरच्या तिथपर्यंत आपल्याला हा पाईप ओढता येईल. नाही ओढला तर मग आपल्याला नांगरता येणार नाही. त्यासाठी मग आता इथून खोलून टाकूया. त्या 5 दिवसापासून खोललेलं पूर्ण जाम झाला असं वाटतं मला. फार कष्ट करून हा पाईप निघालेला आहे, जाम दमवलं एवढ्याशा पाईपाने. तर चला आता आपल्याला केबल खोलायची आहे. तर मी स्क्रूड्रायव्हर आणला नाही, टेस्टर नाही आणला, तर मग टेस्टर आणायचं आहे. तर घरी जाऊया त्यावर. तर आता आपण केबल काढलेली आहे, मोकळी केलेली आहे आणि पाईप पण मोकळा केला आहे. तर आपला प्रभू भाई पाईप ओढ राहिला मस्तपैकी. आता आम्ही केबल ओढतो आहे इकडच्या साईडला आणि इथून एवढा पूर्ण एरिया आहे ना जो ट्रॅक्टर आपल्याला फिरवायचा आणि नांगरायचा ना, तो पूर्ण एरिया मोकळा करायचा आहे आपल्याला. आणि आंब्याला मोहर पण बऱ्यापैकी आलेला आहे बघा. तर काही ठिकाणी आलं आहे, काही ठिकाणी नाही आलं आहे. तर तुम्हाला थोड्या मी पूर्ण दाखवतो, पहिले माझं काम उरकून येतो. चला मंडळी, पाईप वगैरे सगळं काढून झालं आहे. आता आपण नांगायला सुरुवात करणार आहे. तर बघा मागच्या साईडला आता आपण एवढी घाण आणलेली आहे साफ करून. आता परत जायचं आहे आपल्याला पुढं. चला तर आता मी पूर्ण तयारी करतो नांगरायची, एकदम साफ वगैरे मस्त एरिया करून टाकतो. आणि चांगला मोहर अजून कसा येईल, म्हणजे चांगली पीक, चांगलं फळ कसं येईल त्याची आपण काळजी घेऊया. तर चला आता आम्हाला खूप अडचणीचा सामना करावा लागणार आहे, कारण आंबट गवत हे झालेलं आहे. पुढंपर्यंत गवत झालं, पूर्ण गवतातून द्यावं लागणार आहे आपल्याला ट्रॅक्टर. आल्या गवत आपण नंतर आता व्हिडिओ काढूया, नाही तर आवड काम होऊन जाईल. तर मंडळी, बऱ्यापैकी आता मी आंबे मोकळे केलेले आहेत. इकडं बघा, हे बघा पूर्ण मोकळे केलेले आहेत. अजून करायचं आहे काम, पण विषय असं झालं का आता ट्रॅक्टर सुद्धा हिट झालेलं आहे. हे बघा, थोडा वेळ शांती घेऊ आणि नंतर येऊया आपण थोड्या वेळाने परत. तर चला भेटूया पुढे.
तर मंडळी एवढ्यात नांगरून आलेलो आहे बघा. काटे बिटे काय काय भरपूर जंगलात जसं गेलो होतो मी बा. या सगळ्या टी शर्टला लागेल आहेत. तर घरी आलो आता. छोटा भाऊ पहा आता किती मस्तपैकी आराम करून राहिला, इथं भजे खाऊ राहिला. मोठा भाऊ तिकडून नांगरून आला, काय फरक नाही त्याला. दाजी पण आलेले आहेत आता, मस्तपैकी भजे वगैरे केलेले आहेत. आता भजे खाऊया मस्तपैकी. तर मंडळी आता असा विषय झाला का आम्ही इथं गावात आलो होतो मस्तपैकी चकोटी करायला. तर सगळ्यांकडून म्हणजे आमचे महेश सर आहेत ना, हे बघा इकडचे दाखवतं देखो, हे महेश सर आहेत ना, ते आपल्याला स्पेशल चहाची पार्टी देऊ राहिले. तर आता आम्ही पेटला चाललोय. नयनकडून सुद्धा देखो किधर आहे ते, देखो देखो हा. तर आता रात्रीचे वाजलेले 10 आणि आम्ही आता चाललोय चहा पिण्यासाठी मॅक्स घेऊन पेटला. चला. तर मंडळी गाडी इथं पार्क केलेली आहे आपण आणि आलोय ऋषिकेश हॉटेल या ठिकाणी. सगळे गँग आलेले, फक्त चहा पिण्यासाठी आलेले, सगळे तयारीत आहे. आज आमच्यासोबत दाजी सुद्धा आलेले आहेत. हे बघा एवढी आपली गँग. अरे फोटोशूट चाललंय का? सॉरी. तर मंडळी आता आपण चहाची ऑर्डर देणार आहे आणि चला तर आपला आता चहा आलेला आहे. मस्तपैकी आपण चहाचा आस्वाद घेणार आहे छान असा. अरे सगळ्यांनी चहा, सगळेजण वाट बघत होते खूप. दाजी पण आहेत तिथे बसले बा, कुठं आहे. तर चला आजचा ब्लॉग आपण इथंच समाप्त करूया, कारण पुढं आता मला तुम्हाला दाखवायला दुसरं काहीच नाही. तर भेटूया नंतर पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.